धरावा सावता माऊले वाती पाजळावी भक्तीचे प्रस्तुत प्रवचनासाठी घेतलेली ही ओवी संत शिरोमणी सावता चारित्र यांची आणि भिखू महाराजाच्या मुखातून निघालेली ही ओवी. पण ही ओवी आपणाला काय सांगते, त्या ओवीचा सरळ अर्थ सांगतो. आसो ही मिथिया बोली. पहिल्यांदा आपण सरळ अर्थ बघू. सरळ अर्थ बघितल्यानंतर आपणाला पुढे सांगितल्यानंतर किंवा दृष्टांत देताना सोपं जाईल. आसो ही मिथिया बोली. माणसानं बोलताना कमी बोलावं. मिथिया म्हणजे कमी. चांगलं बोलावं आणि चांगलं बोलल्यामुळं त्याचे संस्कार पुढल्या व्यक्तीवर चांगल्या प्रकारे पडतात. म्हणून आसो ही मिथिया बोली. हे भिखू महाराज सांगतात की सावता महाराज बोलत असताना कमी बोलत होते, असंच घ्यायचं त्याचा. सावता महाराज बोलत असताना असं बडबड वाचाळ कितीही बोलत बसलेले नाहीत. मिथिया बोली, कमी बोलणे. आणि उघडावी अंतरखोली. सावता महाराज कमी बोलायचे, पण त्यांचं हृदय हे अतिशय विशाल होतं किंवा पूर्ण यामध्ये पांडुरंग भरून उरलेला होता. अंतरखोलीमध्ये पांडुरंग विराजमान होता. उघडावी अंतरखोली. ही अंतरखोली ज्या वेळेस उघडलं जातं त्यावेळेस फक्त देवच दिसावा. आता ही सावता महाराजासाठी आपण ओवी निवडलेली आहे म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी ओवी आता पुढे त्याचा दृष्टांत रूपानं घेत असताना आपण कसं वागायला पाहिजे. खरं तर या ओवीच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलेलं आहे, त्याचे स्वतःचं चारित्र्य नसून माझ्या बांधवानं किंवा या जगामधले असलेले जे भक्त लोक आहेत त्यांनी कसं वागायला पाहिजे, त्याची आचारसंहिता काय ह्याचा उल्लेख केलेला. अंतरखोली म्हणजे साधकानं कमी बोलावं आणि सतत भगवंताचं चिंतन करत राहावं. अंतरखोलीमध्ये भगवंत साठवावा. ध्यानी धरावा सावता माऊली. आणि ही करत असताना कुणाचं ध्यान करावं, ध्यान कुणाचं करावं, तर ती सावता किंवा माऊलीचं ध्यान करावं. किंवा आपण सावतालाच माऊली म्हणावं. सावता आणि माऊली काही वेगळे नाहीत. ज्ञानेश्वर महाराज आणि सावता महाराज वेगळे नाहीत. तुम्हाला आणखीन एक सांगायचं ओघामध्ये राहून गेलं. ही पॉम्पलेट बघितला का तुम्ही आपलं? त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस का लावलं जातं? संजीवनी. ह्या पॉम्पलेटमध्ये संजीवनी समाधी सोहळा असाच उल्लेख आहे. यांची जिवंत समाधी आहे, बरोबर आहे का? यांची बी जिवंत समाधी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजाची जिवंत समाधी आहे. माझ्या माहिती असणाऱ्यामध्ये 3च लोकांची जिवंत समाधी आहे आतापर्यंत. म्हणून त्या लोकाला संजीवन समाधी असा उल्लेख केला जातो. 3रा व्यक्ती नामदेव महाराज इथं दिलेला आहे. आता तुम्हाला जास्त माहीत आहे माझ्यापेक्षा. नामदेव महाराजाची जिवंत समाधी आहे न आहे ते बुद्धिवंत महाराजाच्या तोंडून आहे का? कारण मी नामदेव महाराज चारित्र्य थोडंसं वाचलेलं आहे का जिवंत समाधी? हो आहे म्हणले त्यांनी. तर आता ही समाधीचं झालं आणि वाती पाजळावी भक्तीची. आता ही एवढं जर झालं, मिथिया बोली, अंतरखोली आणि सावता माऊली या सगळ्याचा जर संगम जर करायचा असेल तर भक्तीचीच वात पाजळायला पाहिजे, तरच ही तुम्हाला मिळतील. भक्ती नसेल तर ही कोणीही मिळणार नाही. हा सरळ सोपा ह्याचा भावार्थ, बरोबर आहे. आता पुढे आपण प्रवचनामध्ये प्रवेश करू, बरं का? आता प्रवचनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही ग्रंथाचा तर प्रस्तावना द्यायची काही गरज नाही, कारण का पहिले 4-5 दिवस ह्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेला आहे. आणि आता हा सावता महाराजाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला किती वर्ष? 24 का? त्यांनी लिहायला नाहीत पॉम्पलेटवर, पण हा 24 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली 6वी सेवा आणि त्या 6व्या सेवेच्या प्रवचनासाठी निवडलेली मी ओवी. आसो ही मिथिया बोली, उघडावी अंतरखोली, ध्यानी धरावा सावता माऊली, वाती पाजळावी भक्तीची.
तुम्हाला 10 वेळेस मी ओवी सांगतो, ह्याच्यासाठी सांगतो की कमीत कमी कधी पुन्हा जर आपणाला लक्षात आलं तर ह्या तुमच्या गावातल्या सप्त्यामध्ये एकानं ही ओवी सांगितली होती, एवढं तर ध्यानात राहू म्हणून मी 5 वेळेस याचा उल्लेख केलेला आहे. आणि कुण्याही प्रवचनकाराचा आणि कीर्तनकाराचा नियम आहे, जोपर्यंत पुढल्या बसलेल्या माणसाला कीर्तनामध्ये घेतलेल्या अभंगामध्ये कमीत कमी एक कडवं तर त्याला घरापर्यंत जाऊपर्यंत यायला पाहिजे. ही नियम आहे बरं का कीर्तनामधला. प्रवचन करणाऱ्याला सुद्धा त्याला त्याच्या घरापर्यंत जाऊपर्यंत ह्याच्यातलं केवळ सावता तर आठवायला पाहिजे, बाकीचं नाका आठवणार त्यानं, घरी जाऊन बाकीचं विसर नाका. पण घराची पायरी चढजीपर्यंत तर बाबा अंतर खोली म्हणलं त्यानं, मिथिया बोली म्हणलं आणि सावता म्हणलं, एवढं तर ध्यानात राहू म्हणजे बरं झालं. आलेलं त्या सावता महाराजाचं सार्थिक होईल या मंडपामध्ये बसणाऱ्या तुम्हा सर्व माता भगिनीचं आणि आमच्या आबालवृद्धाचं. आता या सावता महाराजाच्या प्रवचनाला मी आतापर्यंत नाही म्हणतं 8 वर्षापासून म्हणजे 2008मध्ये नाही 2008मध्ये त्यावेळेस आमचे चोपणे गुरुजी, व्यंकटराव चोपणे, बरोबर आहे, व्यंकटराव चोपणे आणि बाकीचे बरेचसे माळी समाजातील लोक होते. त्यावेळेस पहिलं प्रवचन माझं 2008मध्ये झालं आणि त्यावेळेस मी नवीन होतो, 1-2 प्रवचन झालं. पण याचा उल्लेख ह्याच्यासाठी मी केलो ते आमची पर्यागबाई समोर माझ्या आत्याची मुलगी आहे बरं का. आणि मला राहवलं नाही गोष्ट तिच्याकडे बघितल्यानंतर, कारण का तर माझी आत्या एका या जाग्यात बसायची. मी 15-16 वर्ष ज्यावेळेस प्रवचनाला आलो तिने बरोबर 3 वाजता येऊन बसत होती इथे बरं का. तिनं मी येईपर्यंत ती जागा कधी सोडलेलं नाही. आणि मला ती जागा बघितल्यावर आताही आठवतंय, कधी बी मंदिरामध्ये आलो तर मला तिथं माझी आत्या दिसते. म्हणून ती माऊली तिच्याकडे मी आत्याच्या रूपानं बघतो आज रोजी. मला राहवलं नाही म्हणून मी तिच्याविषयी बोललो बरं का. हा प्रवचनाचा विषय नाही, पण माझे बरेचसे नातलग आहेत या माळी गल्लीमध्ये, माझे सासरे हे ते होते. आणि या सगळ्याच्या संबंधामुळं मला माळी गल्ली म्हणजे माझं एक घर असं वाटतं. म्हणून मी चढत्या वर्षाने किती अपमान करू काही करू मी येत असतो. तुम्हाला वाटत असेल ह्याला काय होईल, कारण मी तुमच्या पुढे सगळ्याच्या पुढे एक फाटक्या पॅन्टवर राहिलेला माणूस आहे. मी काय फार मोठा कुठला नाही. माझं त्या सगळ्याच लोकांना बघितलेल्या माझी परिस्थिती, का मी फार श्रीमंत नाही काही नाही. मी केवळ तुमच्या आशीर्वादानं आज रोजी माझं चांगलं झालेलं आहे आणि या सावताबाबाच्या आशीर्वादानं चांगले झालेलं आहे. तरी धन्यवाद, तुम्ही सर्वजण इथं आलात. तुमच्या सर्वांच्या पायी मी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन प्रवचनाला सुरुवात करतो. असो ही मिथिया बोली उघडावी अंतर खोली, ध्यानी धरावी सावता माऊली, वाती पाजळावी भक्तीची. आता मिथिया बोली, मिथिया म्हणजे काय? एक ज्ञानेश्वरीमध्ये श्लोक आहे आणि ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये असे ह्याच्यावर कित्येक श्लोक आहेत किंवा कित्येक ओव्या येतात. ती श्लोक सांगतो पहिला. युक्त आहार विहारस्य युक्त चेतस्यः कर्मेषु युक्त स्वप्न अवबधस्य योगी भवन्ति दुःखा. त्याचं ज्ञानेश्वर महाराजांना निरूपण करताना मिथिया बोले मिथिया पावले चालायचे, मिथिया अन्न सेवजी. बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांना स्पष्ट सांगितलेलं आहे, जो साधक आहे हा आत्मसंयोग योग जी 6वा अध्याय आहे, हा सगळ्यात अवघड अध्याय आहे. ह्या अध्यायाच्या हा मला वाटतं 10वा का 12वी ओवे 12वी श्लोक असेल. 10 ते 12, 10वा नाही 12वा असेल. आणि या श्लोकामध्ये माऊली सांगतात, युक्त आहार विहारस्य युक्त चेतस्यः कर्मेषु युक्त स्वप्न अवबोधस्य योगी भवन्ति दुःखा. जर साधक व्यवस्थित जेवण नाही केला बरं का, व्यवस्थित जेवण, अति कमी खाणारा, त्याच्या त्या ओवीचा अर्थ असा, अतिशय जेवण करणारा आणि अतिशय कमी जेवण करणारा, अतिशय झोपणारा आणि कमी झोपणारा हा योगी नाही, हा भोगी आहे. म्हणून माणसानं जेवण करत असताना माऊलीच्या हिशोबानं जर सांगितलं, आपल्या पोटाला लागल त्यापेक्षा कमी खायला पाहिजे, तो योग्यामध्ये गणला जातो. आता त्याच्यामध्ये आणखीन झोपत असताना सुद्धा
झोपतानाही माऊलीनं त्याच्यामध्ये प्रकार सांगितलेले आहेत, किती वेळ कोण झोपायचं. जे वृद्ध आहेत त्यांनी 10 तास झोपता येतं. आता ह्या मोठाड आजच्या युगामधलं त्यावेळेसचा हिशोब ह्याच्यावर आहे, श्वासोश्वासावर आहे. 36 श्वासेस पाठीवर, 36 कुशीवर, डाव्या कुशीवर, उजव्या कुशीवर आणि पोटावर 36. एवढे श्वासेस जर त्यानं जमिनीला पाठ लावला तर त्या योग्याचं झोप झाली असं माऊली सांगतात. एवढं झोपायला पाहिजे योग्यानं. आणि योग्यानं खात असताना 900 ग्रामच अन्न 24 तासासाठी खायला पाहिजे. ह्याला मिथिया ही ती माऊलीची भाषा आहे. आपण कमीत कमी 2 भाकरी तर खातो, पण ते आपण योग्यामध्ये नाही, आपण सर्वसाधारण आहोत. म्हणून आपल्याकडं हा शब्द मिथिया बोले आणि मिथिया खाणे हा तर लागणं शक्य नाही. त्याचा प्रयत्न कर अशा प्रकारे म्हणतात. आता त्याच्या पहिलं हा करत असताना योगी असतो कसा असतो, मग ह्याची दशा कोणती आहे, त्या साधकाची दशा कशा प्रकारे प्राप्त होती, त्याच्याच पाठीमागं किंवा त्याच्या अगोदरच्या 4-5 श्लोक बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजाचे किंवा भगवान श्रीकृष्णाचे म्हणा. ज्ञानेश्वर महाराजाचे म्हणण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णाचे म्हणा. श्लोक असे, सोहत हितैषमुत्र उदासीन बद्धेस्तु साधो अपिंच पापेषु समबुद्धी विशेषन्ते योगी युजित सततात्मा रहसी स्थितम एकाकी चतात्मा निराशी परिग्रहम न अति उच्चतम न अति निचतम चैलाजित कुशुतरम तत्र एकाग्रह मन कृतवा चित्त इंद्रिय. कळालं काही? कळालं का नाहीच? बरं. तर ह्या मिथिया शब्दाबद्दल योग्याचं हृदय कसं असतं, योगी असं म्हणजे भक्त जो आहे, भक्ताविषयी योगी घेण्यापेक्षा योगी हा शब्द थोडा अवघड आहे. आपण भक्ताविषयीच बोलू. आणि भक्त असा असतो की त्याला कुठल्याही संसार बंधनाचं किंवा कुठल्या मायाजाळाचं बंधन नाही. सोयरा जरी असेल त्याच्यामध्ये तेच भाव आहे, दुश्मन जरी असेल तर तोच भाव. दुश्मन तर राहतच नाही त्याचा. दुश्मनामध्ये तीच भाव आहे, गायीमध्ये तीच भाव आहे, मांजरामध्ये तीच भाव आहे, खाल्ल्या मुंगीमध्ये तीच भाव आहे आणि देवतामध्ये सुद्धा तीच भाव आहे. देव आहे म्हणून काही देवाला सुद्धा त्यानं वेगळं टाकलेलं नाही. जीव मुंगीमध्ये जो जीव आहे तोच जीव देवतामध्ये आहे. यानंच सांगत असताना असंही सांगितले, ममेवांश जीव लोके जीवभूते सनातनम मना षष्ठेंद्रिय प्रकृती स्थाने करिष्यंत. भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी विराजमान आहे. ममेवांशे जीवलोके जीवभूते सनातनम मना षष्ठेंद्रिय प्रकृती स्थाने करिष्यंतम. तर अशा प्रकारचे हे भगवंताचे अंश हे पूर्ण जीवात्म्यामध्ये विराजमान आहेत. अशी ज्यावेळेस ज्याची दृष्टी ज्यावेळेस त्याचा विचार किंवा त्याचा आचार विचार सर्वस्व त्याच्या या भगवंतामध्ये लीन होतं, त्यावेळेस त्यानं मिथिया बोलजे असो ही मिथिया बोले. त्यावेळेस आता जी सांगितलेलं आहे की नाही, एवढे ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रगती होईल, सगळ्या ब्रह्मांडामध्ये ज्यावेळेस त्याला देव दिसल, गायीमध्ये, म्हशीमध्ये, पुढल्या माणसामध्ये, उंदरामध्ये, जेवढी काय 18 किती योन्या असतील तेवढ्या, किती येऊन येतात, प्राण्याच्या किती येऊन येतात महाराज? 84 लाख. बरोबर आहे. तेवढ्या योनीमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतील. ते भागवतामध्ये जर काढलं तर कश्पाचे किती कुळं निघतात बघा, त्याच्यामध्ये दिसतील युन्या. 84च्या पुढे जाते. देवसुद्धा 84 कोटी नाही तर बरं का, 33च देव आहेत भागवतामध्ये. ही उगं लोकाला जास्त ओव्हर सांगितलं जातं. तर अशा या 84 लक्ष योनीचे ज्यावेळेस समबुद्धी होते, 84 लक्ष योनीमधल्या जीवाबद्दल ज्या माणसाची समान भावना होती, त्यावेळेस तो व्यक्ती सज्जन होतो किंवा मिथिया बोले असो ही मिथिया बोली. त्यावेळेस ही भाव जर ज्यावेळेस जागृत झाला तर त्याची बुद्धी समान दृष्टीने होते. अशा प्रकारे सावता महाराज म्हणतात किंवा भिकू महाराज म्हणतात, ही ज्यावेळेस भावना त्याच्या मनामध्ये तयार झाली त्यावेळेस उघडावी ही अंतरखोली, त्यावेळेस त्याची अंतरखोली उघडली जाते. बरं का? अंतरखोली उघडण्यासाठी जरा काही दृष्टांत हे ते देऊ का? दृष्टांत दिलेलं बरं राहील का म्हणतात? हां, तुम्हाला कळलं का सांगलेलं का काही कळच ना? कळणार नाही का? निवळ अध्यात्म जर सांगितलं तर कळणार नाही.
तर आपण एखादी दृष्टांत घेऊ. अंतरखोली म्हणजे काय. तुम्हाला एक भागवतामधला एक सुंदर असा दृष्टांत सांगतो. भागवताच्या मला वाटतं 4व्या का 5व्या स्कंदामध्ये हा दृष्टांत नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे. ज्यावेळेस बहिवक्र किंवा बृहवक्र नावाचा राजा 1000 यज्ञ करतो, 1000 यज्ञ, आणि त्याचं आयुष्य 10,000 वर्षाचं आहे. तुम्हाला खोटं वाटेल का नाही. आता आपण 50 वर्ष जगलो आलो, 50 वर्ष जगलो आलो की. पण रामाचं आयुष्य किती आहे माहीत आहे का तुम्हाला. एवढ्यात कुणाला माहीत आहे का रामाचं आयुष्य. बुद्धिवंत महाराजाला सोडून बाकीच्याला कुणाला माहीत आहे का राम हा किती वर्ष जगला. तुम्हाला सांगतो. बुद्धिवंत महाराज, राम हा 11,500 वर्ष जगलेला आहे. बरोबर आहे का. 11,500 का. त्याच्यात 2,000 वर्ष दशरथानं दिलेलं त्याला आयुष्य. एवढं आयुष्य आहे रामाचं. आपलं 50 ते 60 गाठणं अवघड आहे. तशा प्रकारच्या राजाचे आयुष्य. भगवान श्रीकृष्णाचे 135 वर्ष आहे. भीष्माचार्य ज्यावेळेस वारले त्यावेळेस 165 वर्षाचे होते. वारले म्हणण्यापेक्षा युद्धामध्ये शीर्षयावर पडले त्यावेळेस. आणखीन येतात. आता आपण त्या दृष्टांताकडे जाऊ. आणि त्या दृष्टांतामध्ये ज्यावेळेस ह्या राजाने एवढं यज्ञ केला, 1000 यज्ञ केल्यानंतर त्यानं नदीमध्ये, महादेव प्रसन्न झाले, नदीमध्ये स्नान करून महादेवाची पूजा हे ते केली. देवा माझी आता पूर्ण इच्छा झाली असं मनोमन म्हटल्यानंतर नारद वरून चालते आणि त्याची इच्छा ओळखून आले. नारदानं विचारले, मला आता देवानं घेऊन जावं, माझी पूर्ण इच्छा झाली. तुझे इतकं पाप झालंय हे राजा, तुझं इतकं पाप झालंय. तू जर आज रोजी जर मेलास, एवढे यज्ञ करून 1000 यज्ञ करून जरी तू मेलास तर तुला नरकामध्येच जावं लागल. तुला भगवान शंकर प्रसन्न होणार नाहीत. का. कारण का तर तू या यज्ञामध्ये जी 1000 यज्ञ केला आहेस त्याच्यामध्ये असंख्य पशूची हत्या केलेली आहेस, त्याला बली दिलेली आहेस तू. आणि ही जे आकाशामध्ये जे गिरटा घाललेले जे काही आत्मे आहेत, की बघ तुझ्याकडं कुण्या नजरेनं बघ, तू कधी मरशील आणि त्यांच्याकडं कधी जाशील किंवा त्यांचं अन्न कधी होशील. त्यांनी विचार केले तुझं सूड कसा घ्यायचा. म्हणून तुझा सूड घेण्यासाठी ही वरून बोगलालेले आहेत. म्हणून मानवानं किती जरी यज्ञ केला, किती जरी याग केला, किती जरी भजन केलं, भजन सुद्धा बरं का, किती भजन करा, पण त्यानं जर प्राण्याची हत्या करणारा असेल तर त्याला पापाला थारा नाही. का जीवाचा वध म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि ही आमची हिंदू संस्कृती किंवा ही गीता जी उभा आहे किंवा भागवत जी उभा आहे, या 4 स्तंभावरच आहे. ह्याचा कधी जीवाचा नाश करू नका. पायाखाली जर मुंग्या आली तर तिला वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतका हा म्हणजे अहिंसावादी राहायला पाहिजे, तर तो पुण्यामध्ये गणला जातो. आपण वाटणच चाललेल्या मुंगीला जरी चिरलो तिचं पाप लागतं, तिनं तुझ्या सुद्धा श्राप देते आपणाला. मग आपल्या जीवनामध्ये असे कितीतरी लोक किंवा कितीतरी जीवात्मे मेलेले, मग त्याचं पाप लागणार आहे का नाही. मग त्या राजानं तर असंख्य पशूचा वध केलेला होता. मग त्यांनी वाट बघलेली होती. त्यानं ह्यानं कधी मरलेलं, ह्याचा कधी नरकामध्ये टाकून ह्याच्याकडून कसा आमचा बदला घेऊ, ही वाट बघलेली होती. ही नारद त्याला सांगतात की ही तुझे झालेले एवढे पाप आहेत, ह्या पापाची परतफेड करायला पाहिजे. आणि तू जिथून आलास त्याच्या रूपानं तुझ्यासोबत आणखीन एक आलेला आहे. तुम्ही दोघंजण पृथ्वीवर येत असताना ते केलेलं पाप. आणि तो इतिहास सांगताना नारदाचे वडील ब्रह्मदेवानं केलेला हा उपदेश आहे. आणि आणखीन एक आता लक्षात आलं, ही जात माळेची सगळे लोक कुण्या ना कुण्या कुळामधून म्हणजे कुळ गोत्र जे आहे ते वेगवेगळं आहे. पण हे माळेची जात, मी परत एकदा शब्द वापरतो, माळेची जात ही ब्रह्माच्या मनामधून प्रकट झालेली आहे. म्हणून हिला माळी नाव आहे. एवढी श्रेष्ठ जात आहे ही. ह्याचा आता विस्तार जर सांग म्हणले तर आणखीन 1-2 शब्दामध्ये सांगतो.
ह्या पूर्ण ब्रह्मांडाची रचना ही तुम्हाला तर माहीत आहे की ब्रह्मदेवानं केलं म्हणून, बरोबर आहे. एवढं तर माहीत आहे की ब्रह्मदेवानं रचिता, ब्रह्म हा सृष्टीचा रचिता, एवढं माहीत आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवानं महादेवाने पार्वतीला तयार केलं त्यावेळेस पार्वतीनं मी पूजा करणार आहे माझ्या देवाची, म्हणजे माझ्या नवऱ्याची, महादेवाची. ही अंबाबाई म्हणजे आदिशक्ती आहे. ह्या पूर्वकल्प 10 कल्पाच्या नंतरचा उगम आहे, हा पहिल्याच्या 10 कल्पाच्या अगोदरचं. तर या कल्पामध्ये मी देवाची पूजा करणार आहे आणि मला पूजेसाठी लागणारं सामान जी पाहिजे ती पाहिजे, म्हणजे कुठून आणू. त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या मनामधून एक आदिपुरुष उत्पन्न झाला, त्याचं नाव मरीची. आणि त्याच्यापासून झालेली जी संतान आहे ती माळेची आहे. म्हणून आपण एक ध्यानात ठेवायची, आपण देवाचे अंश आहोत. सगळेच लोक देवाचे अंश आहेत, पण बाकीचे जे अवतार जे आहेत ही कश्यपाच्या 18 का 16 कश्यपाच्या जी 16 पत्न्या आहेत यापासून देवाची निर्मिती आहे, यापासून राक्षसाची, यापासून मनुष्याची, बाकीच्या सगळे कश्यपाचे अवलाद आहेत. ही सगळे जे की चांगले असतील वाईट असतील त्याला 16 पत्न्या होत्या. ह्या 16 योनीमधून निघालेले सगळे आहेत. कृमी, कीटक, पार, झाडं, मुळं, पाणी, हे ते सगळं ही कश्यपाची अवलाद येतात पुढल्या. पण ही एक अवलाद अशी आहे की ह्या ब्रह्मदेवाच्या मिरीचीपासून, मनापासून तयार झालेली आहे. म्हणून आपल्या समाजाला कधी कमी लेखायचं नाही. मला हीच सांगायची की सावताबाबांना आपल्या समाजाला कमी लेखाय नाहीत. आज तो व्यक्ती एवढा पवित्र उच्च पदार संजीवन समिती, जे की माऊलीच्या समवयस्कर, माऊलीनं जेवढं केलेले कार्य ही समाज बाकीचं प्रबोधनकार करतात, तेवढ्याच ताकदीचं कार्य हे सावता महाराजाचं आहे. जर सावता महाराज आपल्या कुळामध्ये जन्म घेतले नसते तर आपणाला आज कुणीही विचारलं नसतं. असो, तर आता ह्या सावता महाराजाचं झालं. दुसरीकडे चाललं बघा. तर ही जे ह्याचा नारदाचा आणि ह्याचा संवाद ब्रह्मदेवाचा, आणि ब्रह्मदेवानं त्या राजाला सांगितला, ज्या वेळेस या ब्रह्मांडामध्ये मला माझ्या वडिलांना सांगितले की बाबा एक जीवात्मा, दोघं आत्मा आणि परमात्मा, एक जीव आणि एक शिव, ही 2 फिरत होते ब्रह्मांडामध्ये. आणि जीवानं विचार केला की मला थोडं बाहेर जाऊन फिरून येतो. तर त्या शिवानं सांगितलं, जीवात्मा आणि परमात्मा, म्हणजे शिव म्हणलं किंवा परमात्मा कोणताही शब्द वापरा, ही एकच आहेत बरं का. जितात्मा प्रशांत असे, परमात्मा समहिता, शीत उष्ण सुख दुःखी, ही सगळे एकच आहेत. त्याच्या मागं लागून आलेलेच, फक्त व्यक्तीच्या भेद आहे. तर हा आपण जीवात्मा आणि अविद्या, त्याचं नाव त्याचं खरं तर भागवतामध्ये अविद्याता असा घेतलेला आहे. म्हणजे ज्याला की कुठल्याच प्रकारचा आकार उकार मकार काही नसलेला असा तो निर्गुण निराकार असा परमेश्वर. आणि जीव ह्या निर्गुण निराकाराचा, कारण का त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये काही श्लोक बी आहेत. नैनन छंदंती शस्त्रांनी नैनन देती पावका, म्हणजे मला कुणीही मारू शकत नाही, मला अग्नी जाळू शकत नाही, अशा प्रकारे जीवात्म्याचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्णानं केलेलं आहे. आता हा जीवात्मा ज्यावेळेस हा पृथ्वीवर येताना नको म्हणला त्यानं, ही जी 2 दोस्त होते त्याच्यापेक्षा अविद्याता नावाच्या दोस्तानं म्हणला, जाऊ नको रे, तिथं अतिशय वाईट आहे फिरायला जाणं, तू लवकर येत नाहीस, तू गेलास की तिकडंच जातोस. ऐकायला नाही आहे ना. फिरत 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 आला पृथ्वीवर आणि सर्वत्र फिरला, बघितला. त्याला काही मजा वाटाय नाही या पृथ्वीवर फिरत असताना. पण एक हिमालयाच्या पायथ्याशी एक सुंदर असं नगर दिसलं आणि त्या नगरामध्ये प्रवेश केला. आणि त्या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला तिथं अतिशय सुंदर असे एक महल हे ते दिसला. आणि त्यावेळेस तिथं एक राणी फिरत होती आणि त्या राणीचं नाव पुरंजन, म्हणजे त्या गड्याचं नाव, ज्यानं जो अवतार घेतला त्याचं नाव पुरंजन. आणि हे पुरंजन त्या नगरामध्ये शिरला. त्याला इतकं सुंदर नगर वाटलं की त्याला या नगरातून जावं वाटलेलं नाही. आणि त्या नगरात फिरत 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 इतके दिवस राहिला की आजच्या हिशोबानं बघितलं तर 100 वर्षाचा काळ. तर 100 वर्ष त्या नगरामध्ये राहिला. आणि त्या नगराचं वैशिष्ट्य करत असताना असं आहे, त्या नगराला 5 राज्यमार्ग, बरं का,
ते नगर सुंदर आहे, राजमार्ग आहे, तिथं असंख्य फुलानं विखुरलेलं आहे, तिथं सुंदर असे म्हणजे सुगंध आहे, हे सगळं इथं व्यवस्थित आहे. 100 वर्षापर्यंत तो जगला. शॉर्टमध्ये घेतो, पूर्ण भागवतामध्ये शिरत नाही. आणि त्या नगरामध्ये राहिल्यानंतर त्याला 100 वर्ष झाले आणि त्यात मृत्यू जवळ आला 100 वर्षाच्या नंतर. आणि त्याची चाहूल लागली त्याला. चाहूल लागल्यानंतर तो एक त्याला ज्यावेळेस चाहूल लागत असताना जरा नावाची कन्या येते त्याला नेण्यास, म्हणजे हे करण्यासाठी. ती त्याला जरा आपल्या भावाबरोबर, मलयध्वज नावाच्या भावाबरोबर त्याला हुडकत, या पृथ्वीवर सतत हुडकत असते बरं का. ही आता कथा तुम्हाला नंतर पुढे तुम्हाला विस्तारानं सांगतो. त्या मलयध्वजाच्या आणि ह्याच्या सोबतीनं आल्यानंतर ते इथं जरा आहे ते विस्तारानं, म्हणजे जरा लोक हुडकत असते. आणि ही जरा त्या राजाजवळ जाते. राजाजवळ गेल्यानंतर त्याला माझ्याबरोबर लग्न करतोस का, कोणी लग्न करल का, हो जरा बरोबर करल का कोण लग्न. जरा म्हणजे म्हातारपण, जरा म्हणजे काय कुठली बाई नाही. कळणार काही की शब्द, इकडं तर काही मंडी बी हाली ना तिने. हे शरीर आता जरा म्हणण्यापेक्षा आणखीन थोडं सोपे भाषेमध्ये, तर हे शरीर 100 वर्ष हा पुरंजन म्हणजे हा जीव. विद्याता नावाचा एक बाजूला जीव आहे, त्यानं आपणाला खरं खोटं सांगतंय. ह्याच्या शरीरामध्ये 2 जीव आहेत. एवढं तर माहीत आहे की 2 आहेत का 1 आहेत. एक चांगला विचार करायला लागतं, एक वाईट करायला लावतंय. ही कर म्हणतंय एक आणि एक ही कर नको म्हणतंय. बरोबर आहे. ह्या पुरंजनाच्या शरीरामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या सगळ्याच्या शरीरामध्ये हा जीव आहे. हा जीव 2 विचार करायला लावतो, एक चांगला एक वाईट आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तो पुरंजन विचार करत असताना त्याचे 100 वर्ष सुखासमाधानामध्ये गेले. सुखासमाधानामध्ये गेल्यानंतर त्याला वृद्धाक्य आलं. आणि वृद्धाक्य येत असताना त्याच्यात आणखीन भागवतामध्ये वर्णन करत असताना सांगितले की 100 वर्षापर्यंत त्याचा आपणाला हा कालदेवता, काळ जी आहे, दुर्धरे सापू गिळू जाती आहे उभा, ही काळ जे आहे ते अतिशय विषारी साप आहे. आपण लहानपण ज्यावेळेस जन्मल्यापासून आतापर्यंतच्या येणाऱ्या 60 वर्ष आपणाला या काळानं कधी खाल्लं त्याला साप म्हणलेला आहे. दुर्धरे सापू, ज्ञानेश्वर महाराज दुर्धरे साप आहे. हा अतिशय विषारी साप आहे. हा काळ हा कधी कुणाला सोडलेला नाही. आपण किती जरी विचार केलो, आज मी फार मोठा झालो, असं जर वाटलं तर त्यानं जगू शकत नाही जास्त दिवस. त्याचा काळ ठरलेला आहे. त्यानं कधी म्हणजे मला हे सांगायचं आहे की कोणीही मोठा नाही आणि कोणीही गरीब नाही. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, महान ऋषी, सप्तऋषी सुद्धा या जगतामध्ये राहिलं नाही. त्यालाही काळानं खाऊन घेतलं. एक ना एक दिवस आम्हाला सुद्धा आपलं राज्य सोडून जावं लागलं. मग आपण कुण्या झाडाचे पाल आहोत? आपण किती दिवस जगणार आहोत? हे शरीर एक ना एक दिवस आपल्याला सोडायचंच आहे. तसं हा काळ, आणि सोडायचं नाही म्हणलं तरी त्यानं लावलेला आहे मागे दुर्धडी सापू. हा काळाला साप म्हणलेला आहे. आणि हे 100 वर्षामध्ये आपल्याला खाऊन टाकतं. कारण ज्या दिवशी आपण जन्म घेतलो त्या दिवसापासून आपला मृत्यूची तारीख चालू झालेली आहे. प्रत्येक एक दिवस, वर्षाला आपण वाढदिवस करतो, 1 वर्ष कमीच होतो आपला. वाढदिवस केलं म्हणजे काय आपण मोठे झालो अशातला प्रकार नाही. उलट आपल्या आयुष्यामधला 1 वर्ष कमी झाला, आपण 1 वर्षानं कमी जगणार, ह्याचं ध्यान आपण ठेवायला पाहिजे. आणि तसं त्या पुरंजनाला 100 वर्ष झाल्यानंतर ते काळ ढसायला आलं. आणि तो पुरंजर आता सतत चिंतन करायला लागले की आज ना उद्या माझं मृत्यू आहे. जरा आली म्हणजे वर्धाक्य आलं, म्हातारपण आलं, लाळ तोंडावाटं पडायला चालू झाली. आणि येत असताना जरेसोबत मलयध्वज नावाचा हा त्याचा भाऊ, म्हातारीचा भाऊ मलयध्वज, आणि तिचा आणखीन एक भाऊ आहे ज्वर म्हणून, म्हणजे ताप येणं, खोकला येणं. ही भाऊ आहेत ही सगळे. माणसाला म्हातारपण आलं की ताप येणारच, 100% येणार का नाही ताप? खोकला येणार का नाही? कफ येणार का नाही? मग ही कशासाठी पाठवलं त्या जरा म्हातारपण कधीही स्वीकारलं जाणार नाही. कुणी म्हातारं हो अशी अपेक्षा आहे का इथं बसणाऱ्यामध्ये कुणाला? बुद्धिवंत महाराज तुम्हाला आहे का म्हातारं हो म्हणून? नाही. बघा मलाही नाही, तुम्हालाही नाही. म्हातारं हो कधीच कुणाला वाटणार नाही. पण काळ हा त्याला म्हातारा करतो. आणि त्याच्याबरोबर हा मलयध्वज नावाचा जो तिचा भाऊ आहे,
तो तिला ह्या जा आता इथं ह्याच्याबरोबर लग्न कर. तुम्हाला आणखीन एक लहानसा दृष्टांत सांगायचं असलं तर रामायण तर बघितलं सगळ्यांना. रामायणामध्ये ज्यावेळेस राम रावणाचा वध करतो त्यावेळेस तिनं काल नावाची कन्या येऊन त्याला सांगते, बघा तुझा आज रोजी मृत्यू आहे, आता मी तुला वरणार आहे म्हणून. केले का तिथं दृष्टांत दिलेलं आहे का रामायणामध्ये बुद्धिवंत महाराज? बरं ठीक आहे, तुम्हाला आठवत नसले तरी नाका आठवणार, मी आणखीन पुढे जातो. तर ती काल नावाची कन्या त्याला घेऊन जायला आलेली राहते आणि तिनं त्याच्यावर बरोबर एका दिवशी घालती. ती जी जरा आहे तिनं तिला उचलून घेते आणि स्वर्ग म्हणजे यम लोकामध्ये घेऊन जाते. हा झाला दृष्टांत. आता ह्याला आध्यात्मिक शास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन याच दृष्टांताला. हा जो पुरंजन आहे, तुम्हाला आत्ता ह्याच्या अगोदर सांगितलं, पुरंजन हा जीव आहे, अविद्याता हा परमेश्वर परमात्मा आहे. ही बुद्धी असलेली, बुद्धी म्हणा ह्याला, ही बुद्धी ही अविद्याता आहे. इथं बसलेला जीव आहे, मन जे आहे तो जीवात्मा आहे. ही जे नाड्या आहेत तुम्हाला आत्ता जे 10 मार्ग हे ते हे कानं नाक डोळा तोंड ही 10 छिद्र आहेत आपल्या शरीराला. हा पुरंजन दुसरा तिसरा कोणी नाही, आपणच पुरंजन आहोत बरं का. हे आपण या शरीरामध्ये ह्या पुरंजन रूपानं राहतो आणि ह्याच्यामध्ये जी असलेली मायाशक्ती आहे ही पुरंजनी आहे, त्याची पत्नी आहे. आणि हिला ह्या पुरंजनाला जराही दुःख झालं किंवा ह्यानं जरा बाहेर गेला तर ती रडती, माया तिला रडायला लावते. मायेचं आवरण आहे आपल्या शरीरावर. आपल्या घरामध्ये कोणाला जरा काही झालं तर डोळ्यावाटं पाणी येतात का नाही, ही माया आहे. ही सोडू देत नाही तुम्हाला कधी. हा पुरंजन आहे आणि ही माया आहे. आणि हा ब्रह्मानंद ज्याला म्हणलं जातं हा परमात्मा आहे, इथं सगळ्याचं अधिष्ठान आहे. तर ही अधिष्ठान ही 2 आलेल्या व्यक्ती या शरीराचा 100 वर्षापर्यंत भोग घेतात. याला जी मारायसाठी आलेल्या जी कन्या होत्या म्हणजे गंधर्व कन्या आणि गंधर्व, याच्यामध्ये असलेले 4 प्राणवायू अपान पान व्यान ही 4 वायू आहेत शरीराचे. आता बरेच. आणि ही कालकन्या जी आहे, कालकन्या म्हणजे गंधर्व कन्या आहेत, ही अतिशय सुंदर आहेत बरं का. गंधर्व त्यापेक्षाही सुंदर आहेत. आणि ही 365 गंधर्व आणि 365 गंधर्व कन्या ही आपल्या दररोज सोबत आहेत बरं का. ही 365 गंधर्व म्हणजे प्रत्येक दिवस निघालेला दिवस अतिशय सुंदर वाटतो. आणि 365 कन्या म्हणजे प्रत्येक रात्र आहे. तर असा हा पुरंजन. ज्या वेळेस पुरंजनचा जीव गेला त्यावेळेस त्याला वाटलं की बाबा मला माझ्या पत्नीमध्ये माझी आसक्ती आहे. जीव जात असताना सहजासहजी जात नाही, जसं ज्याचं चिंतन करेल तशा प्रकारे जीव जातो. एक ओवी बी सांगू का चिंतन करण्यासाठी? लयच झोपा मारलेला. तर मरणी जया जे आठवावे, सदा ते गतिशी पावावे, म्हणून सदा समरावे माते तुवाची मज. 7वा अध्यायाचा 7व्या श्लोकाच्या हा माऊलीनं केलेलं निरोपांकन होई. आपण सतत देवाचं जर चिंतन केलो आणि मृत्यूच्या वेळेस आपल्या लक्षात जर आलं की बाबा देव असा आहे म्हणून, तर त्या गतीला तू जाशील असं माऊली म्हणतात. पण या पुरंजनानं चिंतन करत असताना आपल्या पुरंजनीचं चिंतन केलं आणि पुरंजनीचं चिंतन केल्यामुळं काय झालं, त्याला स्त्री योनीमध्ये जन्म मिळाला आणि तो पुरंजनी झाला पुढल्या जन्मामध्ये. आणि त्या जन्मामध्ये ज्या वेळेस ह्या पुरंजनानं एक विदर्भ या देशाचा राजा याच्याशी हिचं लग्न झालं पुरंजनीचं. तिथं नाव बी बदल आहे पण आपण पुरंजनीच घेऊ आता, वापरला इथं म्हणून. आणि या दोघाचा 100 वर्ष संसार झाला. आणि 100 वर्ष संसार झाल्यानंतर तो विदर्भ राजा मृत्यू पावला. आता इथं पहिलं जे पुरंजनी झालेला होता ते पुरंजनी म्हणून आपण नाव घेतलेलं आहे. तिथं ती स्त्री, तिचा मृत्यू झाल्यानंतर तिनं चित्तेवर म्हणजे का म्हणतो आपण त्याला, पहिलं सत्यशोधक समाजानं जे महात्मा फुलेनं जे ही केलेलं आहे, बंदी घातलेलं कोणतं, सती प्रथेवर महात्मा फुलेनं बंदी घातलेली. आपलं तकदीर चांगलं की आपण या कुळामध्ये जन्म घेतलो.
पण त्यावेळेसचा जो काळ होता, स्त्रीनं सती जाणे, नवरा जर मेला तर बायकोसुद्धा सती जायची, आणि ती स्त्री सती जाण्यासाठी तयार झाली पुरंजनी. आणि त्याच वेळेस काय झालं, तिनं सती जात असताना अविद्याता नावाचा एक माणूस जवळ आला आणि त्यानं सांगितलं, हे थांब जरा, जाऊ नको सती. त्यावेळेस तिनं, का बरं, तू माझा दोस्त आहेस, त्याला काय येड लागले का म्हणली त्या पुरंजनी. अरे मी स्त्री आहे, ही माझा नवरा आहे, मी कधी तुझ्याबरोबर बोलले आणि कधी मी तुझी दोस्ती केलेली आहे, मी करायला नाही. त्यावेळेस त्यानं तिच्या डोक्यावर हात ठेवतं, विद्याता नावाचा जो देव परमेश्वर आहे. त्यावेळेस त्यानं सांगते की बाबा, तुला मी खाली जाऊ नको म्हणलाल, तू माझ्यासोबत राहा इथं वैकुंठ लोकामध्ये, तुझ्या मनानं फिरून येतो म्हणून पृथ्वीवर आलास आणि ह्या गुरफट्यामध्ये सापडलास, आणि 2 जन्म झाले तू त्याचं चिंतन करत करत मेलास. माझी कीव आली आज रोजी मला तुझी, आणि तुला परत माझा दोस्त आहेस म्हणून माझ्या धामाला घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे. त्यावेळेस त्याला तुझा साक्षात्कार करून दिला. आणि हे साक्षात्कार करण्यासाठी आशा सावता महाराजासारखे संत महात्मे आपल्या पाठीमागे यांचं चारित्र्य पाहिजे, किंवा आपल्या गुरुची कृपा पाहिजे. त्यावेळेस आपण कोण आहोत, मला ही सांगायचं, आपण कोण आहोत, इथं जन्म का घेतलो ह्याचं ज्ञान होण्यासाठी अशा महान व्यक्तीचं आपणाला सहकार्य पाहिजे. ही सावता महाराज ह्या आपल्या 8वाचा अध्याय नाही, ह्या 8वा अध्याय, सावता चारित्र्याचा जो 8वा अध्याय, ह्या 8व्या अध्यायामध्ये असो ही मिथिया बोली, उघडावी अंतरखोली. सावता महाराज म्हणतात की ही अंतरखोली असं उघडायला पाहिजे, मी कोण आहे याचा विचार करायला पाहिजे, मी कोण आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. त्यावेळेस हा देव आपणाला सहकार्य करतो. म्हणून असोय ही मिथिया बोली, उघडावी ही अंतरखोली, ध्यानी धरावा सावता माऊली. ध्यानी कोण धरायला पाहिजे, अंतरखोली उघडायची जर असेल तर सावता महाराजाला ध्यानात ठेवायला पाहिजे. आणि परत काय करायला पाहिजे, आणखीन त्यांनी सांगितलं, एवढ्या वेळात थांबलेलं नाही, सावता महाराजाला तर ध्यानात ठेवायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, कारण आपल्याला वेळ कमी आहे. मी तुम्हाला 15 ते 20 मिनटामध्येच ही करतो, कारण तुम्ही जास्त वेळ घेतलो तर इकडं ही लोक नाराज होतील. का चल देऊ जास्त वेळ, साहजी पण किती वेळ चल देऊ, बरं. तर आता सावता महाराज असं सांगतात की वाती पाजळावी भक्तीची. ही भक्ती एवढी बघू आपण आणि पुन्हा विराम देऊ या जागेत. आता भक्ती म्हणजे काय, चतुर्विधंते भजे ममा अर्थो जिज्ञासार्थो ज्ञानींच भरत वर्षभ. आमचे भागवत सांगतं किंवा ज्ञानेश्वरी सांगते, भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्ती आहेत. भागवतात 9 प्रकार, शुकदेवानं 9 प्रकारच्या भक्ती सांगितली. आपण ह्या भक्तीमध्ये आता फक्त आपण एकच भक्ती बघू, ही जी सावता महाराजांना सांगितले, किंवा सावता महाराजाच्या मनामध्ये ही 9वी भक्ती असतील. मला त्याचं म्हणायचं नाही का, ही ओवी माझ्या बुद्धीनं जसं जमल तसं मी फक्त 1 दिवसामध्ये याचा अभ्यास करून सोडवण्याचा प्रयत्न करला. ह्या ओवीचा ही मी सांगितलेलाच अर्थ असेल असंही माझं म्हणणं नाही. एखादी वक्ता दुसराही अर्थ काढू शकतो. त्यांची मी पहिल्यांदा सांगितलं, जी सावता महाराज माझ्या मुखातून बोलून घेतील ती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माझ्या मनाचं काही ह्याच्यामध्ये मी बोललेलं नाही. असो ही वाती पाजळावी भक्तीची. आता भक्ती म्हणजे काय, आता 9 प्रकारची 9विध भक्ती सांगितली, 4 भक्ती सांगितली. पण आता भक्ती करत असताना आपल्या ओभड भाषेमध्ये आजच्या हिशोबानं कशाची भक्ती, तर भक्ती करत असताना मला एक उदाहरण घ्यायचं जर म्हणलं, किंवा एक दृष्टांत जर सांगायचं म्हणलं, तर ते महाराज त्या भुवनेश्वरजवळ असलेलं देव कोणतं, जगन्नाथपुरी, भुवनेश्वर आसाममध्येच आहे की का, ओरिसामध्ये एक जगन्नाथपुरी नावाचा एक प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरातला दृष्टांत सांगतो. नाही, आपल्या गाथेमध्ये बी तुकाराम महाराजांना तिथला एक दृष्टांत सांगितलेला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा बुद्धिवंत महाराजासाठी सांगतो की कोल्हाटी, लाखा कोल्हाट्याचा एक अभंग आहे बघा आपल्या भागवतामध्ये, आहे का? हां. तर त्या लाखा कोल्हाट्याचा मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, तो भक्त कसा होता. या जगन्नाथपुरीमध्ये हा लाखा कोल्हाटा नावाचा एक ग्रहस्थ किंवा एक
कोल्हाटी म्हणल्यावर कळालं का तुम्हाला? कळालं असेल आता एवढं तर. आपल्या आन्सरवाडला आहे तो बघा. हां, नाचून दररोज उदरनिर्वाह करणारे कोल्हाटी जात. तर तशा जातीमधला हा ग्रस्त. त्यानं मंदिराच्या पुढी त्याचे वडील वाजवायचे आणि तोच व्यवसाय हा लाखा कोल्हाटी करायचा. सतत दररोज उठलं की कामच तेवढं त्याच्या मंदिरापुढे जेवढं काही आपणाला आपल्या नवरा बायको दोघं मिळून जेवढं काही काम करता येतंय, खेळ करता येतंय आणि जेवढे लोक पैसे देतील, ते खेळ करून जेवढे पैसे मिळतील, मागायचं नाही, कष्ट करून जेवढे पैसे मिळतील तेवढे पैसे घ्यायचं, त्याला मोजायचं नाही आणि तेवढे ती पेटीमध्ये नेऊन टाकायचं. हा लाखा कोल्हाट्याचं चारित्र्य. तेवढे पैसे नेऊन त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये त्या ह्याच्यामध्ये टाकायचं आणि दररोज जी पंगत बसली जाते, तिथं महाप्रसाद केलं जातं, त्या महाप्रसादामध्ये जेवढं त्याच्या वाटेला येईल तेवढे खाऊन दोघा नवरा बायको जगायचे. असा 1-2 दिवसाचा काळ नाही, 32 वर्षाचा काळ गेला आणि दैवयोगानं त्याच्या पत्नी गर्भवती राहिली आणि तिचं नाव कलावंतीच का? कलावंती. आणि त्या कलावंतीला दिवस गेल्यानंतर आता खेळ कसा करायचा, त्याही परिस्थितीमध्ये तिनं खेळ केला. फक्त लास्टचे 9 दिवस खेळ करू शकलेला नाही आणि हा स्वतः तेवढा खेळ करायचा लाखा आणि जेवढं मिळेल तेवढं ते तिथं अर्पण करायचा. आणि प्रस्तुती झाली घरामध्ये का सगळं दररोज दान तर देवाला दिलेलं आहे, त्याची चिंता त्या गर्भाचं प्रस्तुती करायची देवाची चिंता आहे. ह्याला काय? गर्भवती स्त्री प्रस्तुत झाल्यानंतर तिला एक मुलगी झाली आणि त्याच वेळेस तिनं जीव सोडला. बघा आता देवाची किती परीक्षा आहे. तर त्या लाखा कोल्हाट्याच्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर तिला आता हे मुलीला कसं सांभाळायचा हा प्रश्न. आणि त्या मुलीचं नाव चंदाने महाराज चंद्राच की त्या मुलीचं नाव चंद्रा. आणि त्या चंद्राचा कसाबसा 4-5 वर्षापर्यंत त्यांनी सांभाळ केला आणि सांभाळ करून तिनं 5 वर्षाची झाल्यानंतर परत तीच खेळ 5 ते 6 वर्षाची मुलगी घेऊन परत तीच काम चालू केलं हा लाखा कोल्हाट्यानं. आणि चालू केल्यानंतर तिनं पूर्ण वयात येईपर्यंत 20 वर्षाचा काळ गेला. आणि ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये ही मुलगी अगोदरच सुंदर आणि एकदम 20 वर्षाची मुलगी त्याहूनही सुंदर. आणि तो खेळ बघण्यासाठी, कोल्हाट्याचा खेळ बघण्यासाठी त्या नगरीचा राजा आलेला होता. त्या लाखा कोल्हाट्याच्या मुलीचा खेळ बघण्यासाठी आला आणि भीडमध्ये म्हणजे असं जास्त लोकांमध्ये न जाता लांबून वेश बदलून खेळ बघू लागला. आणि बघत त्याची नजर त्या मुलीवर गेली आणि त्या राजाला वाटलं की मला ही जर पत्नी म्हणून जर मिळाली तर माझं राज्य किती सुखानं जाईल, बरं का. आणि त्यानं त्या मुलीला एकांतामध्ये गाठलं त्या राजानं आणि मी तुझ्याबरोबर लग्न करावं असं माझी इच्छा, तुझं काय मत आहे? आता राजाची इच्छा म्हणल्यावर कोण मोडल का हो? मोडलं तर त्याला फाशी आहे. त्या मुलीलाही वाटलं आपल्याला एवढा चांगला नवरा मिळाला तर आपण का बरं ह्या कोल्हाट्याच्या खेळामध्ये का जन्म घालण्यात. आज सर्वसाधारणचा विचार हीच आहे की वडिलाला विचारले, बाबा मला ह्या आपल्या राज्यामधला राजा लग्नासाठी मागणी घातलेली आहे, कसं करू? वडील काय म्हणावं? आजचा जर वडील राहिला तर काय म्हणेल? करून घ्यायचा म्हणेल का नाही? का होईल ते, का लागेल तेवढं लागेल, किती कष्ट लागले तर लागले, मला करून घ्यायचा म्हणेल. पण त्या लाखा कोल्हाट्यानं तू लग्न करू नकोस. ही जी शरीर आहे क्षणभंगूर आहे. हे शरीर आज रोजी तू रूपवती दिसतेस पण तुझं रूप अजून 30-40-50 वर्षांनं नाश पावणार आहे. तुझं ही रूप राहणार नाही. त्यावेळेस तुला राजा तुझ्या त्या राजवाड्यामध्ये ठेवून घेणार नाही, बाहेर हाकलून देईल. वडील समजावतात, नको बेटा करू नकोस, पण ती ऐकत नाही आणि ती लग्न करून घेते. लाखा कोल्हाट्याला अतिशय वाईट वाटतं
की काय झालं देवा, माझ्या लेकरानं माझं ऐकायला नाही. आणि तो विचारामध्ये जमीन धरतो, म्हणजे आजारी पडतो. 4-5 दिवस भुकेनं मेलेला. आता किती दिवस उपाशी राहणार आहे माणूस? 10 दिवस उपास गेला. 11व्या दिवशी देवाला दया आली, जगन्नाथाला दया आली. आणि जगन्नाथानं सांगितलं, हे देवी, हे रुक्मिणी, किंवा आपण भगवंताची जी पत्नी आहे, जी काही नाव घ्यायचं सत्यभामा आहे, ती काय त्याचे अंश अवतार आहेत ती सगळेच. त्या देवीला म्हणले जगन्नाथपुरीला, माझा भक्त मरणार आहे बघ आता. मला माझ्या अंगाला तिळपापड व्हायला लागला, माझा धाव व्हायला लागला. कारण जगन्नाथाच्या अंगामधून उष्णता निघायला चालू झाली. त्याच्या अंगातली उष्णता ह्याच्या अंगामध्ये शिरली या देवाच्या. इथं पंढरपूरलाही तसंच एखादी घटना आहे बघा, आपल्या जनाबाईची आहे का, भगवंताची दाह झालेली. तशा प्रकारे त्या जगन्नाथपुरीमध्ये भगवंताची दाह व्हायला चालू झाली. मग काय करू देवा मी आता ही तुमचं ही करण्यासाठी? तर तुला लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घ्यावं लागेल आणि त्याला जीव घालावा लागेल. त्याला दुसऱ्याच्यानं जेवणार नाही, कुणाच्या नाही. मी स्वतः देव जर गेलो तर जेवणार नाही, त्याची मुलगीच जर गेलीच तर जेव. त्यावेळेस रुक्मिणी माता तयार झाली, जाते देवा. का तिला कुठेही काही देवानं सांगितल्यावर जावंच लागते. जायला तयार झाली आणि जसं मुलीचं रूप होतं त्या रूपामध्ये तिनं लाखा कोलाट्याच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर बाबा बाबा माझं चुकलं. कोण म्हणतंय माझं चुकलं? कोण म्हणतंय? बुद्धिवंत महाराज. मुलगी म्हणते, पण ती रूप कुणाचं आहे? देवीचं रूप आहे. बाबा माझं चुकलं, हे का मी प्रसाद आणले खावा. आणि त्यावेळेस बाप धैर्या रडायला लागतो आणि तिच्या हातानं जेवण करतो. ह्या काळामध्ये 3 वर्षाचा काळ जातो. दररोज परत चालू झालं ती नाचणं गाणं, दररोज ढोलकी वाजवणं, परत हिनं त्याच्यावर नाचणं. ही देवी नाचणे जाणे बापाच्या घरी, बापाची पूर्ण स्वत त्या जागेत कुणीच नाही. वडिलालाही ओळखू नाही, लाखा कोलाट्यालाही ओळखू नाही की ही माझी मुलगी दिवी आहे म्हणून. जर धरला असतं तर ती काही ही नव्हतं, हे का साक्षात देव आहे. त्या रुक्मिणी देवीने तिचं रूप धरून त्याच्या वडिलाची सेवा 3 वर्ष केली. आणि 3 वर्ष झाल्यानंतर ही जी मुलगी होती हिला राजानं सोडून दिलं. हिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. माझी जेवढी दिवस जेवानी होती त्याच्या राजानं हा उपभोग घेतला आणि मला आता राजवाड्याच्या बाहेर काढला. वडिलानं म्हणलेलं खरं होतं म्हणून ती घराकडे निघाली. घराकडे निघत असताना त्यावेळेस रुक्मिणी देवीच्या लक्षात आलं की आता हिची खरी मुलगी उलाली, आता माझं काही धडीगत नाही. आणि परत तिनं जाऊन विठ्ठलाच्या सोबतीला, त्या जगन्नाथाच्या सोबतीला उभा टाकली. आणि मुलगी येऊन सांगायला लागली, बाबा बाबा माझं चुकलं. वडील परेशान झाले, काय चुकलं? मी जायला नको होतं, तुम्ही म्हणला तसंच झालं. म्हणलं तसंच राजानं केलं, कारण ही शरीर क्षणभंगूर आहे. तुम्ही म्हणलं खरं आहे, माझं चुकलं, माफ करा. त्यावेळेस लाखा कोलाट्याच्या म्हणजे डोळ्यातून अश्रू व्हायला चालू झाले. आणि इतकी दिवस माझे 3 वर्ष सेवा केलेली कोण होती? तर ती माझी जगन्नाथ बाबाची आई किंवा जगन्नाथ बाबाची जी पत्नी आहे ती होती, रुक्मिणी माता होती. म्हणून त्यानं या शरीराचा त्याच जाग्यात त्याग केला. अशी ही लाखा कोलाट्याची भक्ती आहे. ती भक्ती सावता महाराज म्हणतात, ही अशी भक्ती असायला पाहिजे. वाती पाजळावी भक्तीची. जर वातीच पाजळायची असेल तर ह्या लाखा कोलाट्यासारखी भक्ती करायला पाहिजे. आपण कोण्या लेवलला बसतो ह्याचा विचार आपण करावा. महाराज बरोबर आहे का? तर भक्ती जर पाहिजे असेल तर अशी भक्ती पाहिजे. त्या जाग्यात सावता महाराजांना ही ओवी सावता महाराज सांगितलेले, आसो ही मिथिया बोली, उघडावी अंतर खोले, ध्याना धरावी सावता मौले, वाती पाजळावी भक्तीचे. आता याच्यामधून हा सारांश असा आहे, मिथिया बोलणे, कमी बोलणे, अंतरखोली. हे अंतरखोलीमधून अंतरामधून भगवंताचं नामचिंतन करणे. आणि सावता माऊलीला, कुण्याही एका देवाला सावता माऊली म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणा, विठ्ठल म्हणा, कुणी का असे ना, तुम्हाला जी आवडते ती देवाची त्या मनामध्ये
मूर्ती स्थापना करा आणि ही मूर्ती स्थापना करून सतत सतत त्याचं चिंतन त्यांना दिव्याच्या रूपानं पाजळत राहा. जसा दिवा सतत पाजळो वाती पाजळावी अंतर्भक्ती. वात म्हणजे सतत पाजळत राहणारी, दिवा सतत प्रकाश देणारा आहे. तशा प्रकारे या शरीरामध्ये असलेले जे माऊलीची मूर्ती आहे ती सतत आपणाला प्रकाश देईल, चांगली बुद्धी देईल आणि चांगल्या प्रकारे आपणाला आपलं आयुष्य कडेला नेईल. या प्रवचन रूपाच्या माध्यमातून मला हे सावता महाराजाच्या ग्रंथावर बोलण्याबद्दल जी जेवढी काही बुद्धी सावता महाराजांना दिली त्याबद्दल मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याशिवाय माझ्या आईवडिलाच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे गुरुवर्य उज्ज्वलन बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि तुम्हा सर्व संत मायबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन या सेवेला पूर्ण विराम देतो. बोला पुंडलिका वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कसं देऊन घेतो आपण नको या तुम्ही घ्या आता मी नरड कोरड बोलले.